या संघासाठी आपण बघतोय सलामीची जोडी आपल्याला पाहायला मिळते. सुनील माफ करा धीरज म्हात्रे आणि सोनू चौधरी आणि धीरज म्हात्रे सलामीची जोडी. सलामीचा गोलंदाज सुनील घरत या ठिकाणी आपण बघतोय सलामीचा गोलंदाज. पहिला चेंडू या ठिकाणी पाहायला मिळतोय. अगदी गुडलेनच्या स्पॉटवरून चेंडू टाकण्याचा या ठिकाणी यशस्वी प्रयत्न आपल्याला पाहायला मिळाला आणि पहिल्या चेंडूवर निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळते. 4 षटकांचा हा सामना मित्रांनो आपल्याला पाहायला मिळतोय. एका बाजूला आपण बघतोय पेण तालुक्यातून डावरे हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय आणि नवी मुंबई रायगड संघातील आपण बघतोय ओवे संघ आपल्याला पाहायला मिळतोय. एक जबरदस्त या ठिकाणी संघ दोनही संघ पाहायला मिळतात. इथे मात्र आपण बघतोय पंचांकडे अपील केलं होतं आणि तिथे पुन्हा एकदा बॅक टू बॅक दुसरा निर्धाव चेंडू या ठिकाणी टाकण्याचा प्रयत्न केलाय गोलंदाज सुनील घरत. या गोलंदाजाने आपण बघतोय डावरे पेण या ठिकाणी आपला हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. आमचे मित्र किरण घरत जे घरत फार्मचे प्रोप्रायटर आहेत, ओनर आहेत, त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी डावरे संघासाठी या स्पर्धेसाठी शुभेच्छा आल्यात. आपलंही वेलकम किरण घरत, कारण आपण बघतोय त्यांचं स्वागत. आणि पुन्हा एकदा वळूयात सुनील घरत या ठिकाणी आपण बघतोय आतापर्यंत 2 चेंडू निर्धाव फेकलेत, परंतु यावेळेस लोवर फुलटॉस चेंडू चेंडूला फेकून दिलाय सरळ डीप फाईन लेगच्या रिजन मध्ये. पहिला चौकार तिसऱ्या चेंडूवर. मात्र आपण बघतोय चौकारानं आगाज केले. पहिले 2 चेंडू काय जबरदस्त टाकले होते. बॅकअप लेन टाकण्याचा प्रयत्न केला होता. पहिला चेंडू आपण पाहिलं होतं, चेंडूला थोडंसं मागं ठेवलं होतं, परंतु यावेळेस यॉर्कर टाकण्याच्या नादात फुलटॉस चेंडू फेकला होता. परंतु इथे मात्र पुन्हा एकदा चूक केली या गोलंदाजानं. चेंडू पुन्हा एकदा टाकलाय फुलटॉस आणि त्यावर आपण बघतोय जबरदस्त पाहायला मिळतोय षटकार, परंतु पंचांचा इशारा नो बॉल. सनील म्हणत असेल, प्रेक्षक म्हणत असेल त्याचे चाहते काय केलं सनीलनं, कारण आपण बघितलं होतं पहिले 2 चेंडू बॅकअप लाईन टाकण्याचा प्रयत्न केला होता, परंतु यावेळेस बऱ्याचदा प्रयत्न केला जातो गोलंदाजाकडून की मी यष्ट्या उद्ध्वस्त करेन आणि त्याच नादामध्ये आपण बघतो हे फुलटॉस चेंडू हे बीमर चेंडू टाकले जातात. परंतु इथे आपण बघितला यावेळेस चेंडू असेल फ्री हिट. पुन्हा एकदा यावेळेस मात्र पुन्हा एकदा तेच क्षेत्र निवडलंय. चेंडू जाईल बॅक टू बॅक आलेला हा षटकातील दुसरा चौकार. दाताडे गावचे तंटमुक्त अध्यक्ष आहेत, त्यांच्या वतीनं 3 षटकारांसाठी तब्बल 500 रुपयांचे पारितोषिक लावण्यात आलंय. आज आपण बघतोय फलंदाज चौकार षटकारांची भाषा बोलतायत. मागच्या सामन्यामध्ये गोलंदाज हावी झाले होते कसळकण संघाचे. या सामन्यात पुन्हा एकदा चौकार आणि षटकार पाहायला मिळत आहेत. पहिले 2 चेंडू सुनील घरतनं चांगले फेकले होते, परंतु त्यानंतर आपण पाहतोय चौकार आणि षटकार आपण बघितला होता. एकूण धावा धावफलकावर पाहायला मिळतात त्या तब्बल 15 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. 15 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. आता मात्र हे गोलंदाज थोडासा नाही तर जास्तीच मागडा पाहायला मिळतोय. बॉलिंग आता मात्र जबरदस्त बॉल टाकला जातोय. पंचांकडे या ठिकाणी आशाळभूत नजरेनं पाहिलं जात होतं की कोणता डिसिजन देतील का, परंतु पंच तटस्थ इशारा मिळतोय. निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळते. गोलंदाज सुनील घरत याच टप्प्यावर चेंडू टाकायचा आहे असे त्याची पाठीराखी त्याला सांगतायत. याच अचूक टप्प्याने या ठिकाणी गोलंदाजी करायची आहे आणि तसंच सांगताना आपल्याला पाहायला मिळाले. पुन्हा एकदा चांगलं कमबॅक केलंय ते गोलंदाज सुनील घरतनं आणि निर्धाव चेंडूची सांगता 15 धावा धावफलकावरती. पुन्हा एकदा या ठिकाणी ऑनसाईडच्या दिशेनं मारण्याचा प्रयत्न केला होता फलंदाज धीरजनं, परंतु इथे मात्र आपल्याला पाहायला मिळतंय धीरज निर्धाव चेंडूची खेळी करताना पाहायला मिळाला. पहिल्या षटकाचा खेळ
या ठिकाणी संपन्न झाला. एक बिमर आला होता परंतु तरी देखील चांगलं कमबॅक केलं सनील घरतनं. पहिल्या षटक या ठिकाणी संपन्न होते मित्रांनो. एकूण धावा जमा झाल्या त्यात तब्बल 15. विकेट घेण्याचा प्रयत्न केला गेला नाही कारण आपण बघितलं होतं चांगली गोलंदाजी पहिल्या 2 चेंडू त्यानंतर शेवटचे 2 चेंडू या ठिकाणी पाहायला मिळाले होते परंतु मधले 3 चेंडू खूपसे धावा देऊन गेले ते सनील घरतच्या या गोलंदाजीवर. बघूयात आता मात्र पुढचा गोलंदाज कशा पद्धतीने कामगिरी करेल. धीरजनं एक चांगली किमया केली. पहिल्या षटकामध्ये धावा जमा केल्या स्वतःच्या खात्यामध्ये 14 आणि संघाच्या खात्यामध्ये आपल्याला धावा पाहायला मिळत आहेत बिनबाद 15. मंचावर उपस्थित आपल्याला पाहायला मिळत आहेत सोमटणे दैवली ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच आत्मारामजी पाटील. त्यानंतर आपण बघतोय त्यांच्या समवेत विद्यमान ग्रामपंचायत सदस्य रवींद्रजी कांबळे यांच्या ठिकाणी आपल्याला आगमन पाहायला मिळतं आहे. आमचे माजी सरपंच आणि ज्यांच्या सौभाग्यवती सध्याच्या उपसरपंच आहेत ते आमचे दीपकदादा पाटील. त्यांचं या ठिकाणी आपण बघतोय सगळी ही संपूर्ण परिसराचा कार्यभार सांभाळणारी मंडळी आपल्याला पाहायला मिळत आहेत मंचावर. या मंचावर आपण सगळ्यांचं मनापासून स्वागत करूया. प्राप्ती लाईव्हच्या माध्यमातून जे प्रेक्षक या सामन्यांचा घरबसल्या आनंद घेत आहेत त्या सगळ्या प्रेक्षकांचं मनापासून स्वागत करूया. आज डावरेपेण या ठिकाणी आपल्याला खेळताना पाहायला मिळतोय. सगळं संघाच्या ठिकाणी पाठीराखा बराच मोठा पाहायला मिळतोय. त्या सगळ्या पाठीराख्यांचंही स्वागत या ठिकाणी करूयात. दुसरा षटक अमोल घरत या ठिकाणी आपण बघतोय दुसऱ्या षटकासाठी आलाय. पहिला चेंडूला थोडासा शॉर्ट ऑफ लाईन ठेवण्याचा प्रयत्न केला परंतु त्याचा या ठिकाणी समाचार घेतलाय. चेंडू जाईल डीप फाईन लेगच्या रिजन मध्ये. चौकार. तो 4 तारखेला या ठिकाणी मोठ्या जल्लोषात साजरी केली जाईल. बरेचसे भाविक भक्त त्या ठिकाणी कारल्याच्या डोंगरावर आपल्याला पाहायला मिळतील ती यात्रा साजरी करताना आणि तिचा आनंद या ठिकाणी बराचसा मोठा या ठिकाणी आपण बघतोय. बरेचसे भाविक भक्त त्या ठिकाणी व्हिजिट करतात. त्या सगळ्यांचं या ठिकाणी स्वागत करूया. पाहूया त्या ठिकाणी पहिल्या चेंडूवर आलाय चौकार. एकूण धावा जमा झाल्या त्या 19 धावा. इथे मात्र जबरदस्त स्टाईलने वीरेंद्र सेवाग स्टाईलने मारलेला हा चेंडू. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळत नाही. फलंदाज या क्षेत्ररक्षकाचा झालाय फंबल आणि चेंडू जातोय सीमारेषा पार फरार होतोय. चौकार. जाताडे गावचे आमचे अध्यक्ष रोहिदासजी मुकादम यांच्या ठिकाणी आगमन झालंय. त्यांना विनंती असेल या आपण मंचावर. आपलं मनापासून स्वागत रोहिदासजी मुकादम. पुन्हा एकदा यावेळेस मात्र क्षेत्र निवडले. लॉंग ऑन लॉंग ऑफच्या मधोमध चेंडू जाईल गोळीच्या वेगानं सीमा रेषा पार. आलेला बॅक टू बॅक दुसरा चौकार. तीन चौकारांची हॅट्रिक कंप्लीट केले या फलंदाज सोनू चौधरीनं. जबरदस्त फलंदाजी पाहायला मिळते त्या ओवे संघाची. हा चेंडू टाकला जातोय स्वैर. थोडंसं प्रेशर, थोडंसं ओझं, थोडंसं दडपण, थोडंसं टेन्शन या गोलंदाजावर पाहायला मिळतंय. बॅक टू बॅक आलेले 3 चौकार. आता मात्र या ठिकाणी थोडंसं मनोबल खच्ची होत आहे. चांगला चेंडू, चांगला कमबॅक. इथे या चेंडूची या लाईनची गरज होती आणि तो चेंडू दाखवताना आपल्या जवळील या ठिकाणी एक चांगला प्रयत्न करताना हा गोलंदाज अमोल घरत. आता मात्र चांगलं कमबॅक या ठिकाणी पाहायला मिळतंय. निर्धाव चेंडूची सांगता. धावफलकावर धावा एकूण पाहायला मिळतात ते आतापर्यंत 28 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. जबरदस्त गोलंदाजी. परंतु या ठिकाणी पुन्हा एकदा चेंडू क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पोहोचला होता परंतु थांबला, तो संपला. प्रतीक्षा केली बराच वेळ आणि असं म्हणतात ना की हायवेवर एक फलक लावलेला असतं, नजर अटी दुर्घटना घटी. क्रिकेटमध्ये पण तसाच खेळ आहे मित्रांनो. चेंडूवरनं थोडीशी जरी तुमची नजर हटली तर तुमच्या जवळचा आलेला झेल, मग तो सोपा असो किंवा कठीण, लगेच सुटतो आणि ते चित्र पाहायला मिळालं. हा झेल या ठिकाणी जमिनीला दान करताना 2 धावा बहाल केल्या त्या क्षेत्ररक्षकानं.
पुन्हा एकदा यावेळेस मात्र ऑफस्टिकच्या बाहेरून चेंडू टाकण्याचा प्रयत्न केला होता. पंचांनी खराब चेंडू घोषित करताना स्वैर चेंडूचा इशारा दिलाय. धावफलकावर धाबा मात्र पाहायला मिळत आहेत. 31 धाबा धावफलकावरती. सलामीची जोडी धीरज सोनू. एक चांगला खेळ, एक शांत खेळ या ठिकाणी या मैदानावर पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा या ठिकाणी एक जबरदस्त ओव्हरपिच पद्धतीचा चेंडू फेकण्याचा प्रयत्न केला. क्षेत्ररक्षक चेंडू पकडेल, फेकेल तोपर्यंत धोका होतोय. पंचांकडे अपील केलं जात आहे, काय घडेल, परंतु पंचांनी या ठिकाणी निर्णय दिलाय तो तिसऱ्या पंचांच्या पारड्यामध्ये, म्हणजे तिसरे पंच. बघूया दूध का दूध पाणी का पाणी आमचे प्राप्ती लाईव्हच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळेल. तिसरे पंचांच्या भूमिकेत या ठिकाणी आपण बघतोय. तिसरे पंच आमचे प्रकाश पाटील. तिसरे पंच बघूयात आपण आता काय निर्णय देतील. टमला बॉल लावतो ना तिथे घे. आणि फलंदाज बाद असेल. शेवटच्या क्षणाला बॅटची लँडिंग ज्या ठिकाणी झाली त्या अगोदरच या ठिकाणी बेल्स ऑफ झाल्या होत्या. एक जबरदस्त या ठिकाणी कटोकट डिसिजन होता, अगदी कठीण निर्णय होता. तर फलंदाज या ठिकाणी बाद होऊन तंबूत परतेल. जबरदस्त खेळ या ठिकाणी सोनू चौधरीच्या माध्यमातून पाहायला मिळाला. बॅक टू बॅक 3 चौकार लगावून या ठिकाणी धावसंख्येचे डोंगर उभा करण्याच्या हेतून पावलं नक्कीच उचललेत. ती मी म्हणेन ओवे संघानं, i11 ओवे आणि डावरे हे 2 संघ आपल्याला खेळताना पाहायला मिळत आहेत. पहिल्या 2 षटकाचा खेळ या ठिकाणी संपन्न झाला मित्रांनो. पहिले 2 षटकांचा खेळ संपन्न झाल्यानंतर एकूण धावा जमा झाल्या त्या i11 ओवे संघाच्या 31. 1 विकेट या ठिकाणी गमावलाय. जवळपास आपण पाहिलं होतं 32 धावा, 32 धावा माफ करा, 32 धावा धावपलावरती पाहायला मिळत आहेत. 3 चौकार आणि 1 दुहेरी म्हणजे तब्बल 14 धावांचं योगदान दिलं ते सोनू चौधरीनं. नक्कीच डावरे संघ म्हटलं की सगळा घरत परिवार, आमचे मित्र किरण घरत ज्यांचं घरत फार्म आहे त्यांचंही स्वागत. त्यांच्या घरत फार्मवर बरेचसे या ठिकाणी जात असतात आणि त्यांचंही स्वागत. कारण आपण बघतोय डावरे गावामध्ये बरेचसे घरत परिवार आपल्याला पाहायला मिळतात, घरत बंधू पाहायला मिळतात. त्या सगळ्यांचं या ठिकाणी स्वागत करूया आणि आमचे सावळेगावचे जावई राकेश घरत त्यांचंही स्वागत करूया. परंतु बघूयात या ठिकाणी गोलंदाज सुयोग घरत पहिला चेंडू स्विच हिट करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु बॅट आणि चेंडूचं नातं जुळवता आलं नाही. ज्या फलंदाज धीरज म्हात्रेनं आपण बघितलं होतं पहिल्या
षटकामध्ये 2 चौकार 1 षटकार काय जबरदस्त पद्धतीने मारला होता. अगदी ऑनसाईडच्या फाईन लेगच्या रिजनमध्ये ते तीनही फटके आपण पाहिले होते. इथे मात्र पहिल्या चेंडूवर सुयोगनं दाखवलं की पहिल्या चेंडूवर या ठिकाणी कमबॅक कशा पद्धतीने केलं जाईल. पहिला चेंडू जातो तो निर्धाव. पुन्हा एकदा ऑन साईडच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न केला होता. चेंडूची उंची थोडीशी कमी ठेवली आणि त्याचा परिणाम पाहायला मिळतोय. चेंडूचं बादचं नातं जुळलं जात नाहीये. जो पाया रचला होता ना, आपण नेहमी म्हणतो की तुमचा पाया जरी मजबूत असेल तरी वरचं बांधकाम पण मजबूत असलं पाहिजे. नाही तर पाया मजबूत आणि वरचं बांधकाम थोडंसं ढिसाळ आणि त्याचा परिणाम पाहायला मिळतो. इथे सुरुवातीला धाबा तुम्ही चांगल्या जमा केल्या, परंतु नंतर या ठिकाणी थोडासा खराब प्रयत्न होतोय की काय. परंतु इथे मात्र गोलंदाजाची साथ मिळतीये. स्वैर चेंडू टाकला जातोय. धावफलकावर धाबा अडकून पडल्या होत्या त्या 32 या आकड्यावरती ते धावफलक जाऊन पोहोचतंय. 33 लॉस ऑफ 1 विकेट. 33 धाबा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. सुयोग घरत चांगला प्रयत्न यावेळेस मात्र आपण बघतोय अलॉंग द कार्पेट खेळण्याचा प्रयत्न केलाय. चेंडू जाईल स्क्वेअर लेगच्या रिजनमध्ये. पहिली धाव पूर्ण, दुसऱ्या धाबेसाठीचा प्रयत्न आणि तोही जबरदस्त पद्धतीने पूर्ण केला जातोय. चांगला प्रयत्न, चांगला क्रिकेट, चांगलं क्षेत्ररक्षण, चांगली गोलंदाजी आता मात्र या मैदानावर पाहायला मिळते. एका बाजूला डावरे संघ जो पेण या तालुक्यातून आलाय, दुसरा आपण बघतोय ओवे संघ. दोन्ही संघांचा विचार करायला गेला तर दोन्ही संघांना माहिती नाही आहेत की कोणता खेळाडू कशा पद्धतीने खेळ करतोय आणि अशा परिस्थितीत आपण बघतोय एक चांगला खेळ दोन्ही संघाच्या माध्यमातून नक्कीच पाहायला मिळतोय. 35 धाबा धावफलकावरती. 35 धाबा धावफलकावरती इथं आपण बघतोय आशाळभूत नजरेने पाहिलं जात आहे पंचांकडे आणि दाद मागितली जाते. स्वैर चेंडूसाठी आपण बघतोय रिव्ह्यू घेतलाय. रिव्ह्यू घेतला जातोय. आपण पाहतोय आमचे वासुदेव पाटील अँड इट्स अ फेअर डिलिव्हरी. या ठिकाणी आपण बघतोय आमचे तिसरे पंच आम्हाला सांगतायत इट्स अ फेअर डिलिव्हरी. आणि आपण बघतोय 11 चेंडू 16 धाबा आत्तापर्यंत जमा केल्यात त्या धीरजनं आणि त्याच्याकडून एका मोठ्या खेळीची अपेक्षा नक्कीच असेल. सुयोगनं मात्र बांधून ठेवलंय ते धीरजला, परंतु या ठिकाणी किती काळ बांधून ठेवेल. मिस टायमिंग स्ट्रोक या ठिकाणी पाहायला मिळतंय ती, परंतु चेंडूनं लँडिंग केलंय सेफ आणि तिथे 3 क्षेत्ररक्षक चेंडू खाली आले होते. तोपर्यंत आपण बघतोय 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या. तिसऱ्या धाबेसाठीचा प्रयत्न होतील का पूर्ण, परंतु या ठिकाणी आपण बघतोय पंचांकडे अपील केलं जातं आणि तिसऱ्या पंचांच्या पारड्यामध्ये पुन्हा एकदा तिसऱ्या पंचांचा भार या ठिकाणी वाढवला जातोय पंचांकडून. वळूयात या ठिकाणी आपण बघतोय तिसरे पंच काय सांगतील. आमचे तिसरे पंच स्वस्त बसून देत नाही त्यांना. आणि फलंदाज बाद असेल. फलंदाज बाद या ठिकाणी आपण बघतोय. तिसऱ्या धाबेसाठीचं हे लालच थोडंसं या ठिकाणी महागडं ठरलं आणि परिणाम पाहायला मिळाला. नवीन फलंदाज या ठिकाणी पाहायला मिळेल. या ठिकाणी थोडीशी निराशा केली या फलंदाजांना. असं वाटलं होतं की तिसरी धाव कंप्लीट केली जाईल, परंतु अंतिम क्षणाला या ठिकाणी विकेट किपरनं विकेट मिळवून दिली. 2 धावांनीशी आपण बघतोय संघ जाऊन पोहोचला. तो तब्बल 37 या आकड्यावरती 37 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. सरपंच, उपसरपंच आणि सदस्य ट्रॉफी आपण बघतोय 2025 मध्ये पुन्हा एकदा दमदार या ठिकाणी आपल्याला आयोजन पाहायला मिळतंय. दरवर्षी एकाहून एक असं सरस आयोजन आपल्याला पाहायला मिळते. दरवर्षी या ठिकाणी या स्पर्धेचं स्वरूप एक नाविन्य असतं, नाविन्यपूर्ण असतं आणि अशा या स्पर्धेमध्ये सगळ्या प्रेक्षकांचं, सगळ्या मायबाप या ठिकाणी आपण मान्यवरांचं स्वागत करूयात. सध्या स्थितीला आपण बघतोय डावरे संघाच्या विरुद्ध खेळताना ओवे संघानं धावफलकावर आतापर्यंत धावा पाहायला मिळत आहेत त्या 37, परंतु इथे मात्र हलक्या हातानं चेंडूला ढकललं होतं, परंतु तिथे मिळते सिंगलच्या मदतीने आपण बघतोय धावफलक जाऊन पोहोचलं. ते 38 या आकड्यावरती तिसऱ्या षटकाचा खेळ या ठिकाणी संपन्न झाला. मित्रांनो, 3 षटकांच्या अंती जवळपास 13च्या सरासरीने 38 धावा जमा झाल्या. जिंकण्यासाठी कितपत आव्हान जमा करेल असं वाटलं होतं. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या होत्या तब्बल 15. दुसरं षटक
अगदी महागडं ठरलं होतं. त्या षटकामध्ये धावा आल्या होत्या तब्बल 17, परंतु तिसरा षटक काय जबरदस्त कमबॅक केलं सुयोग घरत या गोलंदाजानं. सुयोगनं टाकलेली गोलंदाजी डावरे संघासाठी लाभदायक ठरली आणि डावरे संघासाठी कमबॅक करणारी ठरली. एकूण धावा तिसऱ्या षटकाचा विचार करायला गेलं तर फक्त धावा खर्च केल्या 6. चला टाइमपास करू नका, विनंती असेल डावरे संघाचे क्षेत्ररक्षक टाइमपास करू नका, कारण आपण बघतो आजचं आपण पाहायला गेलं तर कालच्याही रात्री आपण पाहिलं होतं 1-1 असे सामने अटीतटीचे पाहायला मिळाले होते. बराचसा वेळ त्या संघाने घेतला होता आणि अशा परिस्थितीत आपण बघतोय आपण कृपया वेळ दौडू नका, जास्त वाया घालू नका, ती विनंती आपल्याला आयोजकांच्या आणि आमच्या माध्यमातून. शेवटचं स्लॉगवरचं षटक आता मात्र या ठिकाणी कोणत्या गोलंदाजाचा वापर करण्यात येईल, कोणता घरत बंधू या ठिकाणी वापर करण्यात येईल. प्रशांत घरत, आपण बघतोय प्रशांत घरत या ठिकाणी पाहायला मिळेल. पहिलं षटक फेकलं होतं सनील घरतनं, दुसरं षटक फेकलं होतं अमोल घरतनं, तिसरं षटक फेकलं होतं सुयोग घरतनं आणि शेवटचं षटक प्रशांत घरत. ही सगळी घरत बंधूंची जोडी आपल्याला पाहायला मिळते. फलंदाजांची माफ करा या ठिकाणी खेळाडूंची आपल्याला पाहायला मिळते. डावरे संघासाठी आपण बघतोय एक चांगला खेळ, एक चांगलं कमबॅक करणारे षटक ठरलं ते मागचं षटक सुयोगचं. बघूयात आता मात्र शेवटचं स्लॉगवरचं षटक या ठिकाणी हाणामारीचं षटक आपण ज्याला म्हणतो ते प्रशांतच्या हातामध्ये दिलाय. पहिला चेंडू थोडासा चेंडूला ओव्हरपिच करण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू जाईल वन बाउन्स, क्षेत्ररक्षकाला चकवत सीमा रेषा पार, दिलासादायक चौकार. विवेकनं मारलेल्या या चौकारांना आता मात्र शेवटच्या षटकाची आपण बघतोय सुरुवात चांगली झाली आहे. विवेक म्हात्रे, माफ करा आकाश म्हात्रे, आकाश भोईर, आकाश भोईरनं या ठिकाणी आपण बघतोय शेवटच्या षटकामध्ये पहिल्या चेंडूवर आलेला चौकार आणि त्यावर आपण बघतोय 42 धावा 42 रन्स या ठिकाणी आपण बघतोय. 42 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. बाद झालेले फलंदाज धीरज असेल, सोनू असेल, हे दोन फलंदाज बाद झाल्यानंतर आपण बघतोय विवेक आणि आकाश ही जोडी खेळपट्टीवर खेळ करते. चांगला प्रयत्न या ठिकाणी आपण बघतोय. धोका होऊ शकतो परंतु फेक थोडीशी उशिरा केली आहे. स्वतःच्या फॉलोन मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी, परंतु पंचांचा इशारा मिळतोय. लेगबायच्या स्वरूपाने ही धाव कंप्लीट केली जाते. स्ट्राईक रोटेट करणं गरजेचं होतं, कारण आपण नेहमी म्हणतो की एका चांगल्या चेंडूवर नेहमी स्ट्राईक रोटेट झाली पाहिजे आणि तशाच इराद्यानं आपण बघतोय ही स्ट्राईक रोटेट केली आणि या एकेरी धावेनं 43 धावा धावफलकावरती. एक शांत आणि संयमी क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतंय, जिथे षटकार चौकार कमी पाहायला मिळत आहेत. आणि आपण बघतोय कैलासदादा म्हात्रे यांची छोटे बंधू गुरुदादा म्हात्रे यांच्या माध्यमातून आपण पाहिलं होतं त्यांची मेहनत. रायगड प्रीमियर लीग मध्ये अगदी कांद्याला कांदा लावून प्रत्येक ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी काम असेल ते सगळंच्या सगळं जबाबदारी उचलणारे आमचे गुरुदादा म्हात्रे यांच्या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचं मी मनापासून स्वागत करतोय. त्यांना विनंती असेल या आपण मंचावर आपलं मनापासून स्वागत, कारण आपण पाहिलं होतं जितकं काम रायगड प्रीमियर लीगमध्ये कैलासदादा म्हात्रे यांनी केलं होतं तितकंच काम सगळ्या खेळाडूंचं या ठिकाणी आपण बघतोय सगळ्यांची जबाबदारी उचलली होती. ती आमचे गुरुदादा म्हात्रे यांच्या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचं मनापासून स्वागत. इथे पाहायला मिळतंय हा चेंडू जातोय सरळ चौकारासाठी. चौकारानं 47 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. फलंदाज चांगला खेळ या ठिकाणी पाहायला मिळतोय तो आकाश विवेक म्हात्रेनं. धीरज म्हात्रे सलामीचा फलंदाज अजूनही खेळपट्टीवर आहे आणि त्याच्या माध्यमातून एक चांगला खेळ अद्यापर्यंत चालू आहे. हा चेंडू स्विच हिट करण्याची गरज होती का? सरळ बॅटने या ठिकाणी आपण बघतोय चांगल्या धावा पाहायला मिळत होत्या, परंतु इथे मात्र स्टाईलनं हिरो बनण्याची संधी केली होती, परंतु हिरो बनण्याच्या नादामध्ये आपण कधी झिरो होतोय कधी आपल्याला कळत नाही. इथे मात्र पाहायला मिळतंय निर्धाव चेंडूची सांगता. स्कोरबोर्डवर 47 धावा. गोलंदाज पुन्हा तयार. आता मात्र पुन्हा एकदा काय जबरदस्त फ्लिक केलाय हार्दिक पांड्या स्टाईलने चेंडूला फेकून दिलाय सरळ स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून आलेला जबरदस्त षटकार.
जबरदस्त या ठिकाणी टोलेबाजी पाहायला मिळते. ती धीरज मात्र तुमची त्यांची देहष्टी बघाल तर मजबूत नाही आहे. त्यांच्या कळचं फक्त टायमिंग तुम्ही जर का बघितलं, काय जबरदस्त फटका सजवला होता मागच्या चेंडूवर. अगदी हार्दिक पंड्याची आठवण आली या फटक्यावर, कारण आपण पाहिलं होतं तशाच स्टाईलनं हा फटका खेळला तो या फलंदाज धीरजनं. पुन्हा एकदा त्या स्टाईलनं यावेळेस मात्र क्षेत्र निवडलं होतं. लॉंगॉनचं क्षेत्ररक्षक चेंडू खाली पोहोचला देखील होता, परंतु तोपर्यंत आपण बघतोय झेल सोडला जातोय, चेंडूचा पाठलाग केला जातोय क्षेत्ररक्षकांकरवी, परंतु खेळपट्टीवर काय जबरदस्त चित्त्याच्या वेगाने धावा पूर्ण करण्याचा प्रयत्न केला जातोय. 3 धावा पूर्ण केल्या आणि या तिहेरीनं आपण बघतोय धावफलक जाऊन पोहोचलं ते तब्बल 56. अब तक 56 या ठिकाणी आपण बघतोय 56 धावा कंप्लीट केल्या गेल्या. जबरदस्त संघर्ष दाखवला तो डावरे संघाविरुद्ध खेळताना i11 ओवे या संघानं. जबरदस्त एकदा खेळ आवडला असेल धीरज म्हात्रेचा तर नक्की टाळ्या झाल्या पाहिजेत त्या धीरजसाठी. एक चांगला खेळ धीरजच्या माध्यमातून नक्कीच पाहायला मिळाला, कारण धीरजचा विचार करायला गेला आणि 31 धावांची जबरदस्त झुंजार खेळी केली ती धीरज म्हात्रेनं. आपल्या संघाला धावसंख्येचा डोंगर उभा करण्याच्या हेतूनं धीरजनं केलेली ती फलंदाजी, एक जबरदस्त फलंदाजी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली. परंतु बघूयात जिंकण्यासाठी 24 चेंडू आणि गरज असेल ती तब्बल 57 धावांची. 24 चेंडू 57 धावांची गरज. आता मात्र या ठिकाणी एक चांगला खेळ, एक या ठिकाणी चांगला अटॅकिंग या ठिकाणी आपण बघतोय क्रिकेट खेळावं लागणार आहे ते डावरे संघाला. परंतु काय घडेल काय बिघडेल तोपर्यंत हे टेन्शन कमी करण्यासाठी संधी देऊयात ती आमच्या डीजे मास्टरला. धन्यवाद डीजे. आपण बघतो या ठिकाणी वळूयात टॉसकडे. या ठिकाणी पुढच्या सामन्याचा टॉस केला जाईल. एका बाजूला असेल वडगाव संघ, दुसऱ्या बाजूला असेल चिखले संघ. दोन्ही संघाचे संगणक या ठिकाणी उपस्थित झालेत. मी विनंती करेन आमच्या सोमटणे देवली नारपोली ग्रुप ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच आत्मारामजी पाटील, आपल्याला विनंती असेल की आपण आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी नाणेफेकीचं काम पाहायचं आहे. विनंती असेल या ठिकाणी आपण बघूया. दोन्ही संघाच्या संगणकांना मी आमंत्रित करेन की आपण आमच्या टॉस बॉक्समध्ये जाऊन या ठिकाणी टॉस करायचा आहे. या सामन्याचा नाणेफेकीचं काम पाहण्यासाठी आपण आमंत्रित करूयात आमच्या सोमटणे नारपोली दहिवली ग्रुप ग्रामपंचायतीचे सरपंच. अगदी यंग हँडसम अँड डॅशिंग नेतृत्व आपल्याला पाहायला मिळतं ते आमचे आत्मारामजी पाटील, आणि त्यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी नाणेफेकीचा कौल केला जाईल. वडगाव संघाचा संघनायक तोही या ठिकाणी उपस्थित आपल्याला पाहायला मिळेल आणि नाणेफेकीचं काम केलं जात आहे. आपण बघतोय आमचे आत्मारामजी पाटील यांच्या शुभ हस्ते आपण बघतोय नाणेफेक केली जाते आणि हॅलो. तर वळूयात पुन्हा एकदा दुसऱ्या सत्राकडे. आपण पाहतो या ठिकाणी नाणेफेकीचा कौल जिंकलाय आणि लगेचच या ठिकाणी आपला निर्णय सांगायचा आहे, कारण आपण बघतोय
तर वळूया दुसऱ्या सत्राकडे. आपण बघतोय दुसऱ्या सत्राकडे आता मात्र पाहायला मिळेल 24 चेंडू, गरज असेल ती तब्बल 57 धावांची. आणि 57 धावा आता पूर्ण करण्यासाठी या ठिकाणी आपण बघतोय एक मोठी लढावी नक्कीच लागणार आहे. कारण आपण पाहतोय आमच्या फुलांचा इतिहास कळ्याने लिहिला, रात्रीचा इतिहास चांदण्याने लिहिला. आजही आम्ही स्वाभिमानाने जगतो, कारण आमचा इतिहास राजेशिव छत्रपतींनी लिहिला. आणि त्या छत्रपतींना पुन्हा एकदा मानाचा मुजरा देऊयात या टुर्नामेंटच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळेल. आणि ही स्पर्धा सरपंच, उपसरपंच आणि सदस्य या ठिकाणी आपण ट्रॉफी बघतोय. आणि या स्पर्धेदरम्यान आलेल्या सर्व मान्यवरांचं आपण स्वागत करूया, सर्व प्रेक्षक मायबापांचं आपण स्वागत करूया. आमचे हेमंत तांडेल त्यांचे आम्ही स्वागत करतोय, कारण या सामन्याचा आनंद घेत आहेत ते हेमंत तांडेल. अगदी सामने कुठेही असू द्यात, परंतु क्रिकेट प्रेमी आहेत ते आमचे हेमंत तांडेल, त्यांचे स्वागत. दर्शन घरत आणि प्रशांत घरत ही सलामीची जोडी, सलामीचा गोलंदाज विवेक म्हात्रे. पहिला चेंडू आपण बघतोय, आणि या ठिकाणी स्वागत केले जाईल आमचे प्रशांत पाटील. ज्यांच्या माध्यमातून आपण बघतोय चेंडू पुरवण्यात आले या स्पर्धेसाठी, त्यांचं स्वागत करण्यासाठी मी विनंती करेन आमचे वासुदेव पाटील, आपल्याला विनंती असेल की आपण आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी स्वागत करायचं आहे. दीपकजी कुरंगळे आमचे, त्यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी स्वागत केलं जाईल. इथे मात्र पाहायला मिळतंय पुन्हा एकदा आपण बघतोय बॅक टू बॅक 2 चेंडू या ठिकाणी निर्धाव खेळला हा फलंदाज दर्शन घरत, प्रशांत घरत. दर्शन घरत ही सलामीची जोडी, परंतु आपण बघतोय दर्शननं या ठिकाणी सीमारेषेचं दर्शन देणं गरजेचं असेल या सामन्यामध्ये, कारण आपला हा संघ जर का जिंकायचा असेल तर चौकार षटकारांचं दर्शन नक्कीच जावे लागेल ते दर्शनला. परंतु पाहूयात मंचावर या ठिकाणी आपण बघतोय स्वागत केलं जातंय. आमचे पाहुणे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील प्रशांत पाटील यांच्या माध्यमातून या टुर्नामेंटसाठी चेंडू पुरवण्यात आलेत आणि ते चेंडू देण्याची दानत या ठिकाणी दाखवण्यात आली. आमचे प्रशांत पाटील त्यांचं मनापासून स्वागत या ठिकाणी आपण बघतोय. आमचे प्रकाश पाटील असतील, वासुदेव पाटील असतील, त्यांच्या समवेत आपण पाहतोय. ही आठवण आपल्या मोबाईलमध्ये कैद करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत, त्यांचं मनापासून स्वागत. परंतु यावेळेस मात्र पुन्हा एकदा थोडंसं मिसटाईम स्ट्रोक पाहायला मिळतंय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली पोहोचेल का, परंतु या ठिकाणी आपण बघतोय चेंडूने केले सेफ लँडिंग आणि तिथे पाहायला मिळत आहेत 2 धावा सहजतेने पूर्ण केल्या जात आहेत. दुहेरीनं आपण बघतोय संघाचं स्वतःचं खातं ओपन केलं जात आहे. फलंदाज धीरज, माफ करा, दर्शन या ठिकाणी आपण बघतोय स्वतःचं खातं ओपन करतोय जिंकण्यासाठी 24 चेंडू आणि गरज असेल ती तब्बल 57 धावांची. 57 धावांचं टार्गेट आता मात्र थोडंसं कठीण नक्कीच असणार आहे, कारण या ठिकाणी जर का ते टार्गेट सेट करायचं असेल तर षटकार चौकारांची नक्कीच गरज असेल. परंतु इथे मात्र अलॉंग द कार्पेट खेळण्याचा प्रयत्न केला आहे. जशी गोलंदाजी तशाच पद्धतीनं क्षेत्ररक्षण सजवण्याचं काम केलं या गोलंदाजानं. कौतुकास्पद गोलंदाजी पाहायला मिळते प्रत्येक चेंडूवर या ठिकाणी आपण बघतोय. अगदी वेगळ्या पद्धतीने चेंडू टाकण्याचा प्रयत्न केला जातोय, कधी गुडलेनच्या स्पॉटवरून तर कधी यॉर्कर चेंडू टाकण्याचा प्रयत्न केला जातोय, कधी चेंडूला शॉट ठेवण्याचा प्रयत्न केला जातोय. एक मिश्रित गोलंदाजी पाहायला मिळते ती गोलंदाज विवेक म्हात्रेची. आणि थोडंसं या ठिकाणी आपण बघतोय निराशाजनक कामगिरी, निराशाजनक सुरुवात म्हणून मी डावरे संघाची. पुन्हा एकदा अलॉंग द कार्पेट खेळण्याचा प्रयत्न केलाय, धाव घेण्याचा प्रयत्न केला जाईल का, परंतु शेवटपर्यंत आपण बघतोय थोडीशी तुतुममे पाहायला मिळाली ती खेळपट्टीवर आणि तिथे मात्र नकार दिला, नकार घंटा वाजवली धाव घेण्यासाठी. हे षटक संपन्न झालं. पहिल्या षटकाच्या अंती एकूण धावा आल्या फक्त आणि फक्त 3, जिथे जिंकण्यासाठी गरज होती 24 चेंडू आणि 57 धावांची, परंतु आता गरज असेल 18 चेंडू आणि 54 धावांची. 18 चेंडू 54 धावा, 18 त्रिक 54 म्हणजे प्रत्येक षटकामागे 18 धावा जमा कराव्या लागतील, तर आणि तरच मी म्हणेन की ही नौका पार होईल ती डावरे संघाची. परंतु बघूयात तशा पद्धतीने प्रयत्न करतील का. पहिलं षटक फेकलं होतं गोलंदाज विवेक म्हात्रेनं. i11 ओवे संघाचा हा गोलंदाज, जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळाली. पहिल्या षटकामध्ये पॉवर प्लेच्या फक्त आणि फक्त 3 धावा खर्ची करून त्यांना दाखवून दिलंय त्यांची गोलंदाजीची ताकद काय ती या सत्रामध्ये. परंतु पाहूयात आता मात्र मी म्हणेन की मनगटातील ताकद जागी करणं गरजेचं राहील ते या फलंदाजाला. धीरज म्हात्रे,
लोवर फुलटॉस चेंडू फेकला होता. घुटना टेक आणि तमाशा देख असा तमाशा दाखवण्याचा प्रयत्न देखील केला होता, परंतु चेंडू आणि बॅटचं आता जुळलं जात नाहीये. बॅटचा टो आपण म्हणतो ना की शेवटचा टोक या ठिकाणी लागला आणि चेंडू तिथेच घरंगळत राहिला. निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळते. गोलंदाज धीरज म्हात्रे, ज्या धीरज म्हात्रेने आपण बघितलं होतं पहिल्या सत्रामध्ये काय खेळ केला होता, अगदी अष्टपैलू कामगिरी दाखवताना आता मात्र स्वतःच्या हातामध्ये दुसरं षटक घेतलंय. धीरज म्हात्रे लगातार 3 विकेटसाठी वेदांत म्हात्रे यांच्याकडून तब्बल 5,000 रुपयांचं, वेदांत गायकवाड यांच्याकडून तब्बल 5,000 रुपयांचं पारितोषिक असेल. इथे मात्र धाव घेण्यासाठी नकार दिला. स्वतःच्या ताकदीवर विश्वास ठेवला या फलंदाज दर्शन प्रशांत आता मात्र या ठिकाणी बराच वेळ शांत होता, परंतु प्रशांतला अशांत व्हायला लागेल जर का या सामन्यामध्ये कमबॅक करायचा असेल. सामना थोडासा या ठिकाणी आपण बघतोय थोडंसं शांत आपल्याला पाहायला मिळतंय. षटकार चौकार पाहायला मिळत नाही आणि त्याचा परिणाम प्रेक्षक देखील शांत, परंतु इथे मात्र काय चूक केली होती यष्टिरक्षकानं. अंतिम क्षणाला गलीच्या क्षेत्ररक्षकानं, माफ करा लेग स्लिपच्या क्षेत्ररक्षकानं या चेंडूला अडवलं आणि मी म्हणून की 4 धाबा नक्कीच झाल्या असत्या, परंतु 4 धाबा वाचवल्या आणि इथे मिळते सिंगलच्या मदतीने आपण बघतोय धावफलक जाऊन पोहोचतोय. चला तिसरे पंच या ठिकाणी आपण बघतील, चेक करतील बीमर साठी. पंच बॅट्समन की अंपायर कोणच आहे? बॅट्समनचा रिव्ह्यू आहे. बघतोय आपण या ठिकाणी तिसऱ्या पंच पाहणी करतायत आणि इट्स अ फेअर डिलिव्हरी. या ठिकाणी आपण बघतोय हा चेंडू योग्य आहे असा निर्णय आपल्याला या ठिकाणी मिळतोय. शांत क्रिकेट आता मात्र पाहायला मिळतंय. षटकार चौकारांचा विसर पडला की काय अशी, परंतु या ठिकाणी प्रत्युत्तर देताना आमच्या शब्दाला उत्तर दिलंय का? पुन्हा एकदा चूक केली या क्षेत्ररक्षकानं. चेंडूला उडवलं देखील नक्कीच होतं, परंतु ताकद थोडीशी कमी पाहायला मिळाली आणि परिणाम आपण बघतोय पुन्हा एकदा सिंगल धाव या ठिकाणी पाहायला मिळते. सिंगलच्या मदतीने आपण बघतोय काही बिघडणार नाही ओवेस संघाचा आणि या इराद्यानं आपण बघतोय सिंगल धाव जाऊन पोहोचवते ती डावरेज संघाला 6 या आकड्यावरती 6 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. जिंकण्यासाठी 57 धावांचा पाठलाग करायचा आहे, परंतु सुरुवात थोडीशी खराब पाहायला मिळते. पुन्हा एकदा आडव्या बॅट न मारायचा होता, इथे मात्र पंचांकडे आशाळभूत नजरेनं पाहिलं जात आहे. निर्णय येतो निर्धाव चेंडूचा. निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळते. आता मात्र या ठिकाणी आपली पकड अधिक मजबूत करताना या ठिकाणी पाहायला मिळतोय तो i11 ओवेस संघ या डावरेज संघाविरुद्ध खेळताना आपण बघतोय. डावरेज संघ आता मात्र कुठेतरी प्रेक्षकांची मनं जिंकण्याचं काम देखील नक्कीच केलं पाहिजे, कारण तुम्ही धाडस केलं नाही तर मात्र तुम्हाला यश मिळणार नाही. इथे मात्र आपण बघतोय पुन्हा एकदा अलॉंग द कार्पेट खेळण्याचा प्रयत्न केला. पहिली धाव पूर्ण केली, दुसऱ्या धाब्यासाठीचा प्रयत्न होणार नाहीये. मिळतीये सिंगलच्या मदतीने आपण बघतोय 7 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. जे पहिले षटक आपण पाहिलं होतं 3 धावांचं, तर आपण बघतोय यानंतरचा सामना अजून एक हाय व्होल्टेज सामना प्रेक्षकांच्या समोरील आपण पाहतोय. प्रणय अँड तन्मयी 11 ओम साईराम चिखले संघ आपल्याला पाहायला मिळेल. त्यांच्या विपक्ष असेल वडगाव संघ. चिखले संघ या मैदानावर आम्ही त्यांचा खेळ पाहायला गेली कित्येक वर्ष या मैदानावर ते खेळतायत आणि पारितोषिकही मिळवतात, परंतु आजच्या या रजनीमध्ये कशा पद्धतीने त्यांचा खेळ असेल. आमचे मित्र समालोचक ज्ञानेश्वर वायाळ बरीच वर्ष त्यांनी चिखले संघासाठी हितचिंतक म्हणून ते आपण बघतोय ज्ञानेश्वर वायाळ यांना, त्यांचंही स्वागत आपल्याला पाहायला मिळतील यानंतरच्या सामन्यामध्ये. त्यांचं समालोचन चिखले संघासाठी नक्कीच असेल. आणि या मैदानात आता मात्र या ठिकाणी थोडासा एकतर्फी खेळ प्रेक्षकांना पाहायला मिळतोय. कुठेतरी षटकार चौकार विसरले की काय हे फलंदाज, असा प्रश्नचिन्ह या ठिकाणी प्रेक्षकांच्या मनामध्ये निर्माण झालाय. सद्यस्थितीला आपण बघतोय धावफलकावर धाबा जमा झाल्या त्या तब्बल. आता मात्र या ठिकाणी आमच्या शब्दाला उत्तर देताना या ठिकाणी चौकार पाहायला मिळतोय, दिलासा मिळतोय. पहिला चौकार या सत्रातील पाहायला मिळतोय तो फलंदाज प्रशांतच्या बॅटमधून.
पाटील नक्कीच रावेगावचे आणि नारपुलीचे जावई संजीवन पाटील यांच्या ठिकाणी आगमन झालंय. त्यांना विनंती असेल या आपण मंचावर आपलं मनापासून स्वागत. नक्कीच त्यांच्या या ठिकाणी आगमन झालंय, परंतु पंचांचा इशारा आला या ठिकाणी स्वैर धाब्याचा, स्वैर चेंडूचा आणि स्वैर धाब्यानं धावफलक जाऊन पोहोचतंय. आणि आपण बघतोय एकेरी धावेनं 13 धाबा धावफलक पाहायला मिळत आहेत. तेरा धाबा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. गोलंदाज 13 धाबा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. गोलंदाज सोनू गोलंदाजी करतोय, परंतु हाही चेंडू आपण बघतोय अलॉंग द कार्पेट खेळण्याचा प्रयत्न करतोय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली पोहोचलाय, तिथे मिळते पुन्हा एकदा सिंगल आणि सिंगलचं क्रिकेट खेळलं जात आहे. परंतु इथे मात्र गरज आहे ती सावकार आणि षटकारांची, मोठ्या फटकांची नितांत गरज आहे. आणि त्या फटक्यांसाठी आपण बघतोय कोण्या एखाद्या फलंदाजानं जबाबदारी उचलणं गरजेचं आहे. सलामीची जोडी अगदी 50 षटकं खेळून काढतील की काय असं चित्र पाहायला मिळतंय. परंतु यावेळेस काय जबरदस्त टोला लगावलाय चेंडूला, मात्र या ठिकाणी आपण बघतोय थोडंसं ताकद कमी पडली आहे. फलंदाजाला आता मात्र परतावा लागेल. पहिली विकेट मिळतीये ती ओवेस संघाला. रोहनने आता मात्र उत्तर दिलं पाहिजे की मला लवकर का पाठवलं नाही. असं म्हणतात ना की कधी कधी एखाद्याचा दिवस नसतो, परंतु आपण पाहिलं सलामीची जोडी दर्शन असेल, प्रशांत असेल, या जोडीनं थोडीशी निराशा नक्कीच केली. एका चांगल्या खेळीची अपेक्षा त्यांच्या माध्यमातून नक्कीच होती, परंतु ती खेळी करता आली नाही. परंतु नवीन फलंदाज डावखुऱ्या हाताचा या ठिकाणी रोहन घरात पाहायला मिळेल. रोहन त्याच्या बॅटमधून प्रेक्षकांची मनं जिंकेल का? घरबसल्या जे प्रेक्षक या सामन्याचा आनंद घेत आहेत ते प्रेक्षक देखील सांगत असतील की 1-2 षटकार मारून आमचा आनंद देशील का, आणि तो षटकार मारण्यासाठी प्रयत्न करेल का हा फलंदाज रोहन. परंतु बघतोय सोनू चौधरीनं आतापर्यंत बांधून ठेवलंय. पहिलं षटक फेकलं होतं विवेकनं. रोहन स्विच हिट मारण्याचा प्रयत्न करतोय, परंतु या ठिकाणी आपण बघतोय निराशा हाती लागते. पहिल्या चेंडू असं वाटलं होतं, स्विच हिट मारण्याचा प्रयत्न केलाय, निराशा हाती लागते आणि धावफलक तिथेच स्थिरावलेला पाहायला मिळतंय. 14 या आकड्यावरती आतापर्यंत धावफलक पोहोचलाय. जिंकण्यासाठी 57 धावांची गरज होती, परंतु इथे मात्र रोहननं लगावलाय टोला. क्षेत्ररक्षक पोहोचलाय चेंडू खाली, प्रोटेक्शन होतं त्या ठिकाणी. रोहनला परतावा लागेल आणि इथे मात्र पुढची विकेट गमावतोय तो डावरे संघ. आपण बघतो नवीन फलंदाजाच्या माध्यमात त्याला पाहू शकता आपण. एक थोडंसं शांत आणि औपचारिकता या ठिकाणी आता मात्र शिल्लक राहिली आहे. शेवटचं षटक ऋतिक भोईर शेवटचं षटक प्रगतीपथावर होईल. जिंकण्यासाठी आपण बघतोय तब्बल धाबा जमा झाल्या त्यात 14 आणि गरज असेल ती तब्बल 43 धाबांची. 6 चेंडू 43 धाबांची गरज. आव्हान खूपसं मोठं आहे, परंतु शेवटच्या या षटकात जर का प्रेक्षकांची मनं जिंकली, संघर्ष दाखवला, तर आपण बघतो या ठिकाणी थोडंसं धाडस दाखवणं गरजेचं असेल, जेणेकरून प्रेक्षक म्हणतील या ठिकाणी या मैदानावर आला, भले लेट आला पण शेट कामगिरी त्यांनी केली. आणि तशा पद्धतीची कामगिरी करेल का हा फलंदाज अमोल. नॉन स्ट्राईक एंडला आपण त्याला पाहू शकता. हा चेंडू टाकला जातोय स्वैर. 15 धाबा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. जिंकण्यासाठी अजूनही 42 धाबांची गरज. उर्वरित चेंडू असतील 6. गोलंदाज ऋतिक भोईर या ठिकाणी गोलंदाजी करतोय. पुन्हा एकदा अखूट टप्प्याचा चेंडू वेगाने टाकण्याचा प्रयत्न केला होता. बॅटचं फेस ओपन करण्या अगोदर चेंडू बॅटपर्यंत येऊन पोहोचला होता. सिंगल मिळतीये. सिंगलच्या मदतीने आपण बघतोय 16 धाबा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. जिंकण्यासाठी 41 धाबांची अजूनही गरज. 5 चेंडूचा खेळ शिल्लक असेल आणि 5 चेंडूंमागे आपण बघतोय 41 धाबा.
5 चेंडू 41 धावा. वेगानं बॅट तर फिरवली होती, परंतु बॅट आणि चेंडूचं नातं जुळलं जात नाही. अमोल घरात या ठिकाणी आपण बघतोय चेंडूचा सामना करण्यासाठी प्रयत्न करावा लागतोय. चेंडूची पाहणी करणं गरजेचं असतं, परंतु या ठिकाणी आपण बघतोय निर्धाव चेंडूची सांगता. पुन्हा एकदा चेंडूला उडवलाय. गोलंदाज चेंडू खाली पोहोचेल, कोणतीच चूक केली जाणार नाहीये. ऋतिक भोईर चांगला झेल टिपतोय आणि फलंदाज अमोल मात्र परततोय. शिवम घरत, सगळे घरत बंधू आपल्याला पाहायला मिळतील. म्हणजे एकही बाहेरचा खेळाडू नाही. जबरदस्त टीम पाहायला मिळते ती डावरे संघाची. ऋतिक भोईर पुन्हा एकदा तयार या ठिकाणी आपण बघतोय. शेवटचे काही चेंडूचा खेळ शिल्लक असेल मित्रांनो. धावा आता मात्र बघतोय आपण आवाक्या बाहेर जाऊन पोहोचला हा सामना डावरे संघाच्या. आणि अशा परिस्थितीत आता मात्र हे शेवटचे काही चेंडू 1-2 फटके मारून प्रेक्षकांची मनं जिंकतील का? हा चेंडू बॅटची कडा घेऊन गेला होता. विकेट किपरनं मात्र चूक केली आहे. निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळते. ऋतिक भोईर अगदी वेगावर स्वार होऊन गोलंदाजी करतोय. जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळते ती ऋतिक भोईरची. ज्या पद्धतीने ज्या वेगाने गोलंदाजी करतोय, अगदी प्रत्येक चेंडू आपण बघतोय वेगावर स्वार होऊन टाकण्याचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी गुडल्यांच्या स्पॉटवरून चेंडूला टाकण्याचा प्रयत्न केला जातोय. प्रत्येक चेंडू अचूक लेंथमध्ये टाकण्याचा प्रयत्न करतोय हा गोलंदाज ऋतिक. हा चेंडू लोवर फुलटा चेंडू फेकला होता. स्क्वेअर लेगच्या रिजनमध्ये क्षेत्ररक्षक चेंडू खाली येईल तोपर्यंत मिळते सिंगलच्या पलीकडे काही मिळू शकत नाही. इथे पाहायला मिळतंय हे सिंगल डबलचं क्रिकेट आतापर्यंत निवून पोहोचवलं डावरे संघाला 17 या आकड्यावरती. आता मात्र शेवटच्या एका चेंडूचा खेळ शिल्लक असेल मित्रांनो. पाहूयात कितपत धावा जमा करेल आता मात्र या शेवटच्या चेंडूवर. षटकार की सिंगल.